नमस्कार, मी डॉक्टर शर्मा. आज मी आपल्याला URS म्हणजे युरेट्रोरिनोस्कोपी ह्या प्रोसिजर, ज्याला आपण शस्त्रक्रिया म्हणतो, त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. युरेट्रोरिनोस्कोपी URS हे दोन प्रकारे केली जाते. एक सेमी रिजिड इन्स्ट्रुमेंट घेऊन आणि एक फ्लेक्सिबल घेऊन. फ्लेक्सिबल म्हणजे जी दुर्बीण अशी वाकवता येते, त्याबद्दल मी नंतर माहिती देणार. आता प्राथमिक माहिती जे मी देतो आहे ते सेमी रिजिड युरेट्रोरिनोस्कोपीबद्दल देत आहे. ही शस्त्रक्रिया सहसा मुतखडा मूत्रनलिकेत असल्यावर केली जाते. आपली मूत्रनलिका जवळपास 25 ते 30 सेंटीमीटर लांबीची असते आणि जर त्याच्यात मधल्या किंवा खालच्या भागात मुतखडा अडकलेला असेल तर तो मुतखडा काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेच्या अगोदर काही चाचण्या आवश्यक असतात. रक्तलघवीचा तपास, एक्सरे, सोनोग्राफी, कधीकधी CT स्कॅन हे गोष्टी लागतात. त्यानंतर पेशंटला ॲडमिट केलं जातं. ॲडमिट केल्याच्या सहसा दुसऱ्या दिवशी हे ऑपरेशन केलं जातं आहे. याला अपवाद म्हणजे जर कोणाचं BP जास्त आहे किंवा शुगर कंट्रोलमध्ये नाही आहे किंवा भूल देण्याच्या दृष्टिकोनातनं काही गोष्टी आहेत की ज्याच्यावर अजून उपचाराची आवश्यकता आहे, तर मग लगेच ऑपरेशनचा निर्णय घेतला जात नाही. बाकीच्या गोष्टी आटोक्यात आणून मगच ऑपरेशनचा विचार केला जात आहे. पण जवळपास 80 ते 90% पेक्षा जास्त वेळा आदल्या दिवशी ॲडमिट करून दुसऱ्या दिवशी हे ऑपरेशन केलं जातं आहे. ऑपरेशनसाठी कधीकधी पूर्ण भूल, पण बऱ्याच वेळी कमरेखालचा भाग बधीर केला जातो, म्हणजे स्पायनल ॲनेस्थेशिया दिला जातो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्पायनल ॲनेस्थेशिया दिल्यामुळे सारखं कंबरदुखीचा किंवा पाठदुखीचा त्रास होतो, तर हे एक मोठा गैरसमज आहे. या शस्त्रक्रियेत लघवी वाटे भूल दिल्यावर पेशंटला लघवीच्या रस्त्यातनं एक बारीक दुर्बीण घातली जाते. ते दुर्बिणीतनं आपण मूत्रनलिकेत जातो, खड्यापर्यंत पोचतो. जर खडा असा वाटला तर तो पूर्ण पकडून काढता येते, पण अधिकांश वेळा म्हणजे 95%च्या जास्त वेळा आपण त्या खड्याची रेती करतो. ही रेती करायला न्यूमॅटिक म्हणजे एक हॅमरसारखा प्रकार असतो की ज्याच्याने ते ठोकलं जाते. पण आम्ही सहसा हे लेझरनी, ज्याला थुल्मियम फायबर लेझर म्हणतात, त्या लेझरनी या खड्याची रेती, बारीक रेती करून टाकतो. ही रेती आपोआप लघवी वाटे बाहेर पडते. हे कण इतके बारीक असतात की बऱ्याच वेळी हे पकडतासुद्धा येत नाही. म्हणजे बऱ्याच वेळी जेव्हा पेशंट म्हणतात की आमचा खडा कुठे आहे, तर तो आम्हाला दाखवता येत नाही, कारण ती इतकी बारीक रेती असते की त्याला पकडणं शक्यच होत नाही. सहसा या शस्त्रक्रियेत तशी काही मोठी गुंतागुंती नसते, पण काही गोष्टी पेशंटनी समजून घेणं हे फार आवश्यक आहे. शस्त्रक्रिया सुरू करताना मूत्रनलिकेत एक बारीक वायर, ज्याला ग्लाइड वायर म्हणतात, ते टाकलं जातं. जर ते ग्लाइड वायर टाकताना तिथनं जी लघवी आली ती गढूळ आहे किंवा त्यात इन्फेक्शन असल्यासारखं वाटलं, तर मग हे ऑपरेशन केलं जात नाही. कारण इन्फेक्शन जर असेल तर आपण जर खडा फोडला तर ते जंतू पूर्ण शरीरात पसरू शकतात. क्वचित प्रसंगी असा होत आहे की आपण मूत्रनलिकेत जातो, पण इतकी सूज असते किंवा मूत्रनलिका जराशी बारीक असल्यामुळे आपण खड्यापर्यंत पोचूच शकत नाही. ह्या दोन्ही परिस्थितीत, म्हणजे इन्फेक्शन असताना किंवा सूज किंवा मूत्रनलिका बारीक असल्यामुळे आपण खड्यापर्यंत पोचू शकलो नाही, आपण ही शस्त्रक्रिया पूर्ण करू शकत नाही. बऱ्याच वेळी एक नळी बसवावी लागते. 1999 वेळी त्याला डिजेस्टन म्हणजे आतल्या आतच ती नळी असते, पण अतिशय क्वचित प्रसंगी बाहेरनं म्हणजे किडनीतनं पण एक नळी ठेवायची गरज पडू शकते. या शस्त्रक्रियेनंतर म्हणजे खड्याचं आपण अगदी रेती केल्यानंतर एक नळी आत ठेवली जाते. ते एक ठराविक दिवसानंतर, म्हणजे 2 दिवसांनी, 7 दिवसांनी, 10 दिवसांनी किंवा 2 ते 3 आठवड्यांनी ती काढली जाते. त्याची माहिती डॉक्टर आम्ही तुम्हाला परत देतोच. कुठलीही शस्त्रक्रिया म्हटली तर त्यात कॉम्प्लिकेशन किंवा काय अडचणी निर्माण होऊ शकतात याची भीती एक पेशंटच्या मनात नेहमी असते. 2 अडचणी मी सुरुवातीलाच सांगितले की जर इन्फेक्शन असेल तर करता येत नाही किंवा तिथपर्यंत दुर्बीण पोचलीच नाही तर ही शस्त्रक्रिया करता येत नाही. पण जरी शस्त्रक्रिया कंप्लीट झाली तर काही गोष्टी पेशंटनी समजून घेणं आवश्यक आहे.
95% जास्त वेळा या सर्जरीत कुठलंही मेजर कॉम्प्लिकेशन नसते. पण जे काही मायनर प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते आहे, एक ताप येणे, इन्फेक्शन होणे, क्वचित प्रसंगी मूत्रनलिकेला खडा जर भयानक रुतला असेल, कारण काही वेळा पेशंट फार दिवसांनी येतात आणि तो खडा इतका रुतलेला असतो की त्या ठिकाणी जखम झालेली असते आणि जेव्हा जखम भरते तर तो जखमेचा भाग असा आकुंचन पाहून ती जागा बारीक म्हणजे स्ट्रिक्चर निर्माण होण्याची शक्यता असते. अतिशय क्वचित प्रसंगी म्हणजे 0.01% कमी वेळा मूत्रनलिकेला मोठी इजा होण्याची शक्यता असते, पण हे अतिशय क्वचित प्रसंगी होते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर आपण रस्त्यावर गाडी चालवतो तर आपल्याला ॲक्सिडेंट होण्याची जी भीती आणि रिस्क आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं कमी रिस्क या सर्जरीत आहे. या सर्जरीच्या नंतरसुद्धा पेशंटनी जे काही डॉक्टरांनी सूचना दिलेल्या आहेत ते पाळणं अतिशय गरजेचं आहे. पाणी जास्त प्यायला पाहिजे, जेव्हा जेव्हा बोलवलं तेव्हा यायला पाहिजे, कारण कधीकधी जी नळी आत आहे ते काढणं वेळेवर अत्यंत महत्त्वाचं असतं. तर शेवटी मी हेच सांगू इच्छितो की ही अतिशय सेफ सर्जरी आहे. आरामात हा खडा फोडता येतो बऱ्याच वेळी आणि अतिशय कमी वेळा म्हणजे 1 ते 2% वेळी आपल्याला अडचणी येतात. एक मोठा गैरसमज जे पेशंटच्या मनात असतो की खडा फोडला म्हणजे तो